तर बऱ्याच वेळेला फ्रेंड्स प्रिन्सेस कट जो आहे एकदम आपल्याला चपटा बसतो किंवा जो आतमध्ये त्याला जितका स्पेस यायला हवा तितका तो येत नाही किंवा घातल्यानंतर तो चपटा बसतो। आता सगळ्यात आधी तुम्ही या प्रिन्सेस कटचा जो फिनिशिंग आहे, शेप आहे, तर तो बघू शकता, एकदम परफेक्ट येतो। शिवाय जी हुकलूक पट्टी आहे तर ती सुद्धा आपली सेम येते, गळा सुद्धा एकदम आपला ॲक्युरेट येतो। जर तुमचं शोल्डर पडत असेल तर ते सुद्धा एकदम व्यवस्थित येतं जर तुम्ही या पद्धतीने जो प्रिन्सेस कट जो आहे कटिंग केलात तर। आणि खाली जसं की तुम्ही बॉटमला कमरेला बघितलं असाल की प्रत्येक प्रिन्सेस कटला जो आहे वरच्या साईडला सेंटरला जो आहे शेप आपल्याला खेचल्यासारखा वाटतो, पण या प्रिन्सेस कटचा जो शेप आहे बॉटमला सुद्धा एक लेवल येतो। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30-32 साईजसाठी जे परफेक्ट मेजरमेंट आहे तर ते बघणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण पेपरवरती तर आपलं जे मेजरमेंट आहे तर ते बघणार आहोत। तर आता पूर्ण जी उंची आहे मी ते घेतलेली आहे 14 इंच। तर तुमची जर हाईट जास्त असेल तर तुम्ही पूर्ण उंची जी आहे अजून 1 इंच वाढवू शकता, म्हणजे 15 इंच ठेवू शकता। शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे। मुंडा जो आहे आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच। तर 30-32 साईजला शोल्डर मी 5 इंच घेतलं, त्याच्यानंतर मुंडा पण 5.5 इंच घेतलेला आहे। आता जे आपलं प्रॉपर माप आहे तर मी तर 8 इंच घेतलेला आहे, तर ते आता आपण इथे घ्यायचं। त्याच्यानंतर 2 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन जे आहे यामध्ये वाढवून घ्यायचं आहे। कमर मी 6.5 इंच घेतलेले आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं। तर हे जे मेजरमेंट आहे तुम्ही एकदम 30 साईजसाठी सुद्धा एकदम परफेक्ट जे मेजरमेंट आहे व्यवस्थित बसतं। जर तुम्ही छातीमध्ये आणि कमरेमध्ये फक्त अर्धा इंच जर तुम्ही फिटिंग केलं तर हे 30 आणि 32 साईजसाठी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। तर आता फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती, आणि अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता जिथे मी 8 इंच आपलं प्रॉपर माप घेतलं होतं तर तिथेच मुंड्याचा जो शेप आहे मी स्टॉप केलेला आहे। त्याच्या पुढे जो आपला शेप आहे मुंड्याचा घेऊन जायचं नाही, कारण मग फिटिंगच्या वेळी आपल्याला भरपूर प्रॉब्लेम होतात। तर त्यामुळे आपल्याला मुंड्याला जो आहे अशा पद्धतीने जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता गळारुंदी मी घेतलेली आहे 2 इंच। तर 30-32 साईजला मी गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे। आता जो पुढचा गळा आहे मी तो घेत आहे 6 इंच, पण तुम्ही तुमच्या हाईटनुसार, जर तुमची हाईट जास्त असेल तर तुम्ही 6.5 तुमच्या आवडीनुसार पुढचा जो गळा आहे तर तो घेऊ शकता। आता हे बघा, गळ्याला सुद्धा मी 1 इंचावरती तो पॉईंट दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर मी पूर्ण जो आपला गळ्याला राऊंड नेक आहे तर तो देत आहे। आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे 3.25 इंचावरती। तर बऱ्याच वेळेला हे सुद्धा माप जे आहे प्रिन्सेस कटचं माहिती नसतं की आपल्याला किती इंचावरती जो कट्स पॉईंट आहे तर तो घ्यायचा आहे। आता इथं मी वरून आपला बस्ट पॉईंट जो आहे मी घेत आहे 9.5 इंचावरती। तर प्रिन्सेस कटची जी रुंदी आहे मी घेतली 3.25 इंचावरती, त्याच्यानंतर बस्ट पॉईंट आहे वरून मी घेतला 9.5 इंच। आता त्याच्यानंतर आपण दोन्ही साईडला याला 1.5 इंच घ्यायचं आहे, कारण आपल्याला जो भरपूर जर स्पेस हवा आहे, व्यवस्थित जर फिटिंग पाहिजे असेल तर या दोन्ही साईडला आपल्याला काय करावं लागतं की 1.5 इंच घ्यावं लागतं, तरच हे परफेक्ट बसतं व्यवस्थित छातीमध्ये, अजिबात चपटी वगैरे होत नाही घातल्यानंतर सुद्धा। आणि मुंड्यामधूनच आपण याला जो शेप आहे तर तो दिलेला आहे, कारण माप जे आहे आपलं लहान आहे। मोठ्या मापाला आपण मुंड्याला काय करतो 1.5 किंवा 2 इंचावरती शेप देतो, पण आता हे जे माप आहे तर ते लहान आहे, तर मी मुंड्यामधूनच याला जो शेप आहे प्रिन्सेस कटचा दिलेला आहे। तर आता आपलं पूर्ण जे मार्किंग आहे पेपरवरती झालेलं आहे। आता हे आपण कटिंग करायचं आहे। कटिंग करताना सगळ्यात आधी आपला जो बॅकचा मुंडा आहे तर तो कट करायचा आहे। तर आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट आणि बॅक जो आहे सेपरेट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट द्यायचे आहेत। आता दाखवल्याप्रमाणे फ्रंटचे आपल्याला सगळे जे पार्ट्स आहेत तर ते कट करून घ्यायचे आहेत। तर आता हे बघा, प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो सुद्धा आपला अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट इथं कटिंग झालेला आहे। तर आता आपलं हे जे कटिंग आहे पेपरचं तर ते सगळ्यात आधी आपण अस्तरवरती करणार आहोत आणि त्याच्यानंतर मेन कापडावरती करणार आहोत। आता अस्तरवरती मी बॅक पार्ट काढून घेणार आहे। तर बॅक पार्ट जो आहे आपला 2 पीसमध्ये कट होणार आहे, तर त्यामुळे मी बॅक पार्टमध्ये जे आहे 1 इंच खाली एक्स्ट्रा घेणार आहे। जर तुम्ही नॉर्मल डीप गळा किंवा कोणताही तुम्ही गळा बनवत असाल तर आहे असंच जो पेपर आहे आपला कटिंग करायचा आहे, पण या ब्लाऊजला मी बॅक साईडला डिझाईन वेगळी करणार आहे। 2 पीसमध्ये आपली जी डिझाईन आहे तर ती कट होणार असल्यामुळे मी खाली जे आहे 1 इंच घेतलेला आहे।
तर ते हे बघा आपला बॅक पार्ट सुद्धा कट झालेला आहे अस्तरवरती. तर आता फ्रंटचा जो पार्ट आहे इथं मी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला ठेवायचा आहे, तर तुमचं जे शोल्डर आहे अगदी व्यवस्थित येतं. शिवाय जो पुढचा शेप आहे तर तो व्यवस्थित येतो आणि आतमध्ये सुद्धा आपलं जे मार्जिन आहे ब्लाऊजमध्ये तर ते फुल राहतं 2-2 इंचाचं. आता हे बघा मी जसं इथं आपला जो फ्रंट पार्ट आहे अस्तरवरती ठेवलेला आहे तसाच सेम तुम्ही ठेवायचा आहे अस्तरवरती. तर आय आणि हुकची जी पट्टी आहे आपली कमरेकडच्या साईडला मी तर 1.5 इंच घेतलेला आहे. तर प्रिन्सेस कटच्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला हे जे मार्जिन आहे एक्स्ट्रा वाढवावं लागतं, तरच आपलं जे ब्लाऊज आहे आतमध्ये मार्जिन व्यवस्थित येतं. तर आता हे बघा आय आणि हुकची जी पट्टी आहे खाली कमरेकडच्या साईडला मी तर 1.5 इंच घेतलेला आहे. आता जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला ते तर त्यामध्ये थोडंसं मी वाढवलेलं आहे, म्हणजे एक 1.5 इंच तुम्ही वाढवू शकता. त्याच्यानंतर हा जो आपला प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे अशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे. तर हा क्रॉसमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की जे शोल्डर आहे तर ते आपलं अजिबात पडत नाही. पाठीमागे तुम्ही कितीही डीप गळा काढा अशा पद्धतीने जर तुम्ही अस्तरवरती ठेवलं तर अजिबात जे शोल्डर आहे पडत नाही. तर मी या अगोदर पण ही तुम्हाला जी ट्रिक आहे तर ती सांगितलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये. आता प्रिन्सेस कटचा दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आता हे बघा आपली फिटिंगच्या साईडला काय करायचं आहे, कमरेकडच्या साईडला आपण परत 1.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर मग आपण हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आता ही जी बाजू आपली गोलाकारची बाजू आहे तर ती जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला, तर त्यामध्ये सुद्धा मी थोडं इथं 1.5 इंच वाढवून इथं कट करत आहे. आता स्लीवचं कटिंग मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही, कारण स्लीवचे बरेचसे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, एकदम सविस्तर मी माहिती तुम्हाला दिलेली आहे स्लीवची, की परफेक्ट जो शेप आहे स्लीवचा कसा काढायला पाहिजे. तर मी स्लीव्ज यामध्ये दाखवलेली नाही. बाकी सगळे पार्ट जे आहेत आपण आहे तसे मेन कापडावरती ठेवून कट करायचे आहेत. तर आता हे बघा माझं पूर्ण जे मेन कापडावरती कटिंग आहे आपलं फ्रंट आणि बॅकचं झालेलं आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्ट जो आहे स्टिचिंग बघणार आहोत, की आपण कशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने जो आहे तयार करणार आहोत, तेही अगदी कमी वेळात. तर आता हे बघा मी फ्रंट पार्ट इथे घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण इथं गळा जो आहे तर ते सेट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला याला पायपिंग लावायची असेल तर आहे तसं कापड मेन कापड जोडून अस्तरला तुम्ही पायपिंग लावू शकता, पण मी जो आहे याला गळा जो आहे पलटी करणार आहे आतल्या साईडला. तर आता हे बघा सरळ कापडावरती आपल्याला ठेवायचं आहे अस्तर आणि त्याच्यानंतर जो आहे आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे. तर गळ्याला टीप मारताना सुद्धा एकदम व्यवस्थित आपण शेपनुसारच घ्यायची आहे टीप, आणि अर्धा इंचाचा स्पेस आपल्याला सोडायचा आहे टीप मारताना सुद्धा. त्याच्यानंतर आतलं जे एक्स्ट्राचं कापड आहे पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं. छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आपल्याला याला, आणि अस्तर जे आहे पूर्ण आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं. तर यामुळे काय होतं की आपल्याला एक्स्ट्रा पट्टीही लावावी लागत नाही आणि याचा जो घातल्यानंतर जो शेप आहे आपला एकदम व्यवस्थित येतो. आता अस्तर मी आतमध्ये पलटी केलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती मी एकदम कॉर्नरला दाबटीप घेतलेली आहे. आता परत याला चारी बाजूने आपण स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं राहिलेलं जे कापड आहे पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं. दुसरी साईड सुद्धा आपण सेम अशीच तयार करून घ्यायची. तर आता हे बघा याचं सुद्धा आपलं एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपल्याला पूर्ण कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा मेन कापड आणि जे अस्तर आहे तर ते सगळं आधी आपण जोडून घ्यायचं. तर आता हे बघा मेन कापड आणि जे अस्तर आहे आपण पूर्ण असं जोडून घेतलं. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सुद्धा याचं सगळं कापड जे आपल्याला कट करायचं आहे, त्याच्यानंतरच मग आपण प्रिन्सेस कटचा जे पार्ट्स आहेत दोन्ही जॉईंट करायचे आहेत. तर आता हे बघा वरून मी ते जॉईंट करत आहे आणि अर्धा इंचाची मी जी टीप आहे तर ते स्पेस सोडत आहे. तर कुठेही आपला जो प्रिन्सेस कट आहे कमी वगैरे पडलेला नाही आणि शेप तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट शेप आलेला आहे. आतमध्ये सुद्धा जो स्पेस आपल्याला हवा आहे तितका आतमध्ये स्पेस जो आहे आपला आलेला आहे. तर आता हे बघा दोन्ही साईड मी अशा कंप्लीट करून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आता आपण लावणार आहोत हुक आणि आयपट्टी. तर जी आयपट्टी आहे मी घेत असतो 3.5 इंचाची, हुक पट्टी मी 2.5 इंचाची घेत असतो. तर आता सगळ्यात आधी आपण इथं लावत आहोत आयपट्टी, जी आपल्याला आतून वरच्या साईडला जी आहे फोल्ड करावी लागते. आता पट्टी लावताना वरच्या साईडला आपल्याला त्याला फोल्ड करावं लागतं, कारण आपण ऑलरेडी त्याला जो गळा आहे वरचा तयार करून घेतलेला आहे, तर त्यामुळे वरच्या साईडला आपण हे फोल्ड करून मग पट्टी जी आहे आपल्याला लावावी लागते. आता आयपट्टी आपण लावून घेतलेली आहे. आता आपण हुक पट्टी तर लावत आहे. तर हुक पट्टी जी आहे आपल्याला सरळ बाजूने आतल्या साईडला फोल्ड करावी लागते. तर आता हे बघा मी पट्टी अशी तयार करून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण टेपने काय करायचं इथं
एक असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे जर कमी जास्त कापड झाला असेल तर ते एकदम ॲक्युरेट येतं. तर आता हे बघा एक लेवल मी अशी करून घेतलेली आहे. तर फक्त आपल्या फिटिंगच्या साईडला सुद्धा एक अर्धा इंच कट करावं लागतं. आणि आपण आता याला कमरपट्टी लावून आपला जो फ्रंटचा पार्ट आहे पूर्ण रेडी करून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा तुम्ही ब्लाऊज जे मी तुम्हाला सांगितलेला आहे की 30 आणि 32 तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचं जे ब्लाऊज आहे फिटिंगला कसं बसलं. तर चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आहे सगळं तिथे तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.